नायगांव जूचंद्र परेरा नगर शिवसेना यूबीटी शाखा द्वारा नवनिर्वाचित पदाधिकारियों का किया गया सम्मान। नायगांव व पश्चिम उम्बाठा के शहर प्रमुख मंगेश चौहान ने उपस्थित कार्यकर्ताओं का किया मार्गदर्शन। जिला लोकसभा संगठक पंकज देशमुख, जिला प्रमुख प्रवीण महाप्रणकर ने सभी पदाधिकारियों कार्यकर्ताओं को निर्देशित करते हुए कहा कि अपने अपने वार्ड की समस्याओं पर ध्यान देते हुए नागरिकों को मिलने वाली सुविधाओं को उपलब्ध कराने में नागरिकों की सहायता करें और पार्टी को मजबूत बनाने में अपना योगदान दें। इस समारोह में उप जिला प्रमुख किशोर पाटिल, तालुका प्रमुख काका साहेब मोटे, विधानसभा संगठक शशि भूषण शर्मा, शहर प्रमुख मंगेश चौहान आदि नवनिर्वाचित पदाधिकारी और कार्यकर्ता रहे उपस्थित। सम्मान समारोह का सूत्र संचालक सिद्धि वाडेकर ने किया। आज उपस्थित आपले नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख प्रवीण दादा, आपले जनार्दन मात्रे साहेब, उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, तालुका प्रमुख प्रथमेश राऊत, हरिहर पाटील, काका मोटे, मंगेश चव्हाण साहेब, माझे मित्र शशिभूषण शर्मा साहेब, उपस्थित सर्व शिवसैनिक। आज आपण तसं बघितलं तर माझा सँड ऑफ आणि नवीन नियुक्ती दोन्ही होऊन जाईल। खरोखर मला जवळजवळ 3 वर्षाचा लगभग कार्यकाळ हा या सगळ्या मंडळीमुळे यशस्वी का अयशस्वी लोक ठरवतील, पण एक चांगला कार्यकाळ मला यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं, खूप काही शिकवलं आणि ते काम पुढे नेण्याचं काम मी नक्कीच करणार ही ग्वाही देतो। थोडी मरगळ आपल्याला विधानसभेनंतर आलेली होती, पण लोकसभेलाही भरपूर मेहनत, शिवसैनिक कुठे कमी पडला नव्हता, पदाधिकारी म्हणून आम्ही कुठे कमी पडले असू, पण शिवसैनिक असतील आणि सगळ्यांनाच एक मरगळ विधानसभेलाही जोरात मेहनत करून पाहिजे तसं रिझल्ट आला नाही। पण राजकारणात रिझल्ट मध्ये 90%, 80%, 70% असं काही नसते। कदाचित आपल्याला लोकसभेला 70 मिळाले, 5 नापासच असते डायरेक्ट, एक जीत जो जिताऊ सिकंदर। त्यामुळे आपल्याला ती हार पचवायला जड गेली, एक निराशा आली होती, निराशा आले। पण तसं जर बघितलं तर काँग्रेस हा पक्ष पूर्ण देशातला पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे। आपल्या शिवसेनेच्या 4 पट खर्च करणारा आणि धनदांगडे उमेदवार होते त्यांच्या, तो पक्ष आज 16वर आहे। आपला पक्ष तसा फाटका शब्द योग्य जरी नसला तरी फाटका सांगायला हरकत नाही। एक गोरगरिबातून, सामान्यातून, म्हणजे प्रवीण स्वामी जे आपले निवडून आलेत त्यांची इन्कम सोर्स हा 2 ते 3 लाखाची ताकद होती, ते आज आपले आमदार झालेले आहेत। म्हणजे एवढा पैशाचा प्रचंड मारा विरोधकातून होत असताना सुद्धा शिवसेनेच्या विचारांवर निवडून आलेले लोक आहेत। बाळानरजी आहेत, जोगेश्वरीला जे आमदार झाले, ते पेपर विक्रेत्याचं काम करतात, त्यांच्यासमोर हजारो कोटीचा मालक वायकर साहेब ते उभे होते, तरी उमेदवार आला। म्हणजे विचार आणि शिवसैनिकाच्या महिन्याने पैसे येणार, भाजपवाले हा खर्च करतील, बहुजन खर्च करेल, म्हणून आपण घाबरायची गरज नाही। आज आपली ताकद आहे समाजकार्य। प्रवीण दादांचं मी काम सांगायचं तुम्हाला, नायगाव परिसरात माहिती नसेल, नालासोपारा विरारमध्ये माहिती आहे तुम्हाला। रात्री 1-2 ला कधी पोस्टमार्टम PM तो माणूस येऊन उभा राहून करून देतो। नालासोपारात हजारो लोकांचे PM जे आहेत ते दादांच्या हस्ते झालेले आहेत। रात्री 1 ला तुम्ही पोलीस चौकी सांगा, प्रशासकीय काम सांगा, तहसीलदार कार्यालय सांगा, नगरपालिका सांगा, जिथे मी कमी पडत होतो आणि ते नक्कीच कमी पडणार नाही। तुम्ही त्यांना सांगितलं उद्या 11 वाजता अमुक अमुक कार्यालयात माझं काम आहे, तुम्ही येऊ शकाल का, ते स्वतः येतील आणि तुमचं काम नक्कीच करून घेतील। त्यांनी जवळजवळ 30 वर्ष शिवसेनेत काम केलेलं आहे। शिवसेनेची शिस्त, शिवसेनेचं काम त्यांना माहिती आहे। प्लस इलेक्शन, निवडणुकांच्या याद्या संदर्भात असेल, ज्याला लढायचंय, ज्याला लढवायचंय, ज्यांना काम घ्यायचं, त्यासाठी एक प्रशासकीय आपण शिबिरी घेतलं तर त्याला ते चांगला संबोधित करू शकतील। आता कालच आम्ही सगळे बसलेले परवा, तेव्हा एक उपक्रम त्यांनी जाहीर केलाय की प्रत्येक सोमवारी 10 ते 1 किंवा 11 ते 1 या वेळेत प्रथमेश राऊत आणि ते शिवालयात उपस्थित असणार आहेत। शिवालयात उपस्थित राहून तहसीलदार कार्यालयाचे डोमेसील असेल, तुमचा जातीचा दाखला असेल, कुठला उत्पन्नाचा दाखला असेल, रेशन कार्ड नाव बदली असेल, तहसीलदार कार्यालय संदर्भित जे काही तुमचे स्वतःचे पदाधिकारी म्हणून असतील किंवा तुमच्या विभागातल्या लोकांचे असतील, दाखले पेंडिंग असतील, त्याच्या फॉलोअप साठी ते उपस्थित स्वतः राहणार आहेत शिवालयामध्ये प्रत्येक सोमवारी। तो उपक्रम व्हॉट्सअपवर आता व्हायरल, आज उद्घाटन आपण नायगाव पासून त्याचं
करतोय, सर्वांच्या परवानगीने मी जाहीर करतो, तेही जाहीर करतील, त्याचा मेसेज सगळीकडे येईल. तर आपण घरात आज सगळे उपक्रम खर्ची बिलकुल घेऊ नका. कोणाकडे पावती मागायला जायची गरज नाही आपल्याला. आज लोकांना पैसे, नायगाव तुमचं उच्च शिक्षित, उच्च अब्रू एरिया आहे, इकडे छोटी छोटी काम आहेत. एखाद्याचं तुम्ही लाईट बिल जरी बदलून दिलं तर तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. बिल्डरच्या नावावर असलेलं लाईट बिल जरी ट्रान्सफर करणं एकदम सोपी प्रोसिजर आहे. तुम्हाला जी काय मदत लागेल MSCB चव्हाण साहेब सक्षम आहेत. त्याला एक कॅम्प इकडे घ्या तुम्ही चव्हाण साहेब, घरपट्टी ट्रान्सफर असेल मोफत शिवसेने शाखेतर्फे, असे छोटे छोटे विनाखर्चाचे उपक्रम जे आपण प्रशासकीय लेवलला कामं करून घेऊ शकतो आणि ज्याच्यातून आपला लोकसंपर्क दांडगा होईल, असे उपक्रम जास्तीत जास्त आपण राबवायचे. ही सगळी टीम त्याच्यासाठी सक्षम आहे. प्रथमेश राऊत तुम्हाला जरी ते 10 ते 11 सोमवारचं टाइम असलं तरी 7 दिवस तुम्ही रविवारी पण तहसीलदारला घरातून उचलवण्याची ताकद आहे. पण तसं इमर्जन्सी काम पाहिजे. मृत्यूचा दाखला असेल एखाद्याचा, आता नायगाव कुठेही कोणाला लागतो, शाखेपर्यंत लोक तशी येतील आणि ती आपल्याला आता आणावी लागतील. कुठेतरी दुर्दैवाने ते कमी झालेलं आहे. ते आपल्याला काम सुरू करावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, मतदार यादीत नाव टाकण्यापासून सुरुवात करायला लागेल. एक उपक्रम आम्ही नालासोपाराला राबवला की जेवढ्या मलनिसारणाच्या सोसायट्यांच्या टाक्यात, अनेक सोसायट्यांना त्याची प्रोसिजर माहिती नाही, ती साफ कशी करायची, तर त्याला लागणारा नगरपालिकेकडून कागदोपत्री ते नॉर्मल प्रायव्हेट माणसाला सांगतात. प्रायव्हेट माणूस त्यांना लाखो रुपये घेतो. नगरपालिकेला आपण 3-3.5 हजार भरले तर ते त्यांचं जवळजवळ मोफतच काम होतं. तर तुम्ही एक पत्र बनवलं, तुमच्या टाक्या साफ करणार असेल तर शिवसेना तुम्हाला मोफत सहाय्यता करेल. त्याचे 3.5 आपल्याला भरायची गरज नाही आणि त्यांना पण ती गरज नाही. सोसायटी मेंटेनन्स घेते, त्यांच्याकडे पैसे असतात. तुम्ही ते पत्र पाठवलं, हा बाबा मंगेश चव्हाणला फोन करा. मंगेश चव्हाणने काय करायचंय, फक्त त्या आरोग्य अधिकाऱ्याला फोन करायचंय, पावती फाड, 3.5 हजाराची पावती नाही, त्यांना ती गाडी येते, त्यांची सफाई करून देते. आपल्याला ग्राउंड वरून सुरू करावं लागेल. आज सगळे पदाधिकारी उपस्थित होते, सगळ्यांच्या समोर बोलतोय. प्रत्येकाने आपल्या विभागात हा उपक्रम सुरू करावा अशी विनंती करतो. माझे सगळ्यांचे अभिनंदन करतो. एवढी चांगलं मला 3 वर्ष साथ दिली त्याबद्दल तुमचे आणि सगळ्यांचे इकडेच आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा. परेरा नगरच्या शाखेच्या आजच्या छोटेखानी सत्कार समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसभा संघटक पंकजी देशमुख साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि उपजिल्हा प्रमुख जनार्दन म्हात्रे साहेब, किशोर पाटील साहेब, मंगेश चव्हाणजी, तालुका प्रमुख हरिहर पाटील साहेब, प्रथमेश राऊत, काकासाहेब मोठे, विधानसभा संघटक शशीभूषण, उपजिल्हा प्रमुख किशोर पाटील, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधी लोकसभा संघटकांनी भाषण केलेलं आहे. देशमुख साहेबांनी आपल्याला भविष्यातली आपली रणनीती काय असेल, कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मला आठवते या ठिकाणी आपण आलेलो उमेदवार बरोबर, आणि त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप चांगला प्रचार केला. आपण थोड्यात कमी पडलो. त्याच्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीमध्ये आपला उमेदवार नव्हता, त्याच्यामुळे थोडीशी मरगळ आपल्यामध्ये आली होती. परंतु आता आपल्याला अधिक जोमाने आपल्याला महापालिका निवडणुकीला सामोरं जायचंय आणि तुमच्या सगळ्यांचं कार्याची पद्धत आणि इथलं या भागातलं कार्य बघितल्यानंतर एक ज्याला म्हणतात सन्मान जो ज्या कार्याचा केला जातो तो सन्मान शिवसेना पक्षाने केलेला आहे. तुमच्या शाखा प्रमुखांना शहर प्रमुख पदापर्यंत बढती दिली आहे आणि त्याप्रमाणे आणखी जोमामध्ये काम मंगेश चव्हाण तुम्ही सगळेजण सहकार्य कराल अशा प्रकारची या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो. आई चंडिकेचा आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांवर, तो असाच राहील. जुचंद्र गाव आणि नायगाव हा भाग आपला तसं बघायला गेलं तर शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला. धर्माजी पाटील साहेब या ठिकाणी होते, जनार्दन म्हात्रे साहेब तेव्हापासून आम्ही बघतोय त्यांना, पंचायत समिती सदस्य असल्यापेक्षा आधीपासून त्यांनी इकडे सगळं रोपटं लावलेलं आहे. ते आता मोठं होत आहे आणि आपण त्याची अजून जर निगराणी केली, चांगलं लक्ष दिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपले शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील अशा प्रकारची मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आणि लोकसभा संघटक, तालुका प्रमुख वगैरे सगळे आम्ही पुन्हा येऊ तेव्हा आपली भेट होईलच. परंतु तूर्त तोपर्यंत जो आपल्या पक्षप्रमुखांची जी इच्छा आहे की प्रत्येक मतदार यादीला गटप्रमुख आणि बूथ प्रमुख आपण तयार करायचा आहे
आज सुद्धा पक्षप्रमुखांनी तेच सांगितलं की मला फक्त तुम्ही गटप्रमुख आणि बूथप्रमुख तयार करून द्या. त्याप्रमाणे आपण एक एक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी करून जर ते दिलं तर आणखीन नगरपालिका निवडणुकीला आपल्याला त्याची मदत होईल. आणि कुठेकडे बाहेर गेलेले मतदार असतात, कोण म्हातारे मतदार असतात, कोण लग्न होऊन गेलेल्या मुली असतात, त्यांना पुन्हा आपल्याकडे मतदानासाठी आपल्याला आणता येईल. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न कराल आणि भविष्यात या भागामधनं पुन्हा एकदा आपण शिवसेनेचा नगरसेवक निवडून देऊ अशा प्रकारची मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जितेंद्र गावचे आमचे धर्माजी पाटील साहेब त्यांना वंदन करतो आणि आम्हाला त्यांनी आधार दिला आणि बरोबरच या नायगाव पूर्वमध्ये कशा प्रकारे शिवसेना वाढवायची असा मायेचा हात आमच्यावर मिळवून जे आपल्याला सोडून गेले असे आमचे दिवंगत आमचे तांडेल साहेब यांना देखील वंदन करतो. आज आपल्या या शाखेमध्ये आज एक आनंदोत्सव म्हणून साजरा होत आहे. कारण आता मागील कित्येक दिवस काही आपल्या तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार होती आणि तो क्षण काल आला. काल आपल्या सगळ्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याप्रमाणे आजच्या या मंचावरती आमचे नवनिर्वाचित म्हणून जे तालुका प्रमुख झालेले आहेत ते आमचे जिल्हा प्रमुख आमचे प्रवीण मापळकर साहेब, तसेच आमचे लोकसभा संघटक म्हणून मंचावर उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान पंकजी देशमुख साहेब, तसेच तालुका प्रमुख म्हणून माझे परममित्र प्रथमेशजी राऊत साहेब आणि आमचे काका मोठे साहेब, तसेच आमचे उपजिल्हा प्रमुख म्हणून किशोर पाटील साहेब आणि विधानसभा संघटक म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते आमचे शशिभूषण शर्मा. या सगळ्यांना आम्ही लाख लाख धन्यवाद देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ही जी आमची संपूर्ण अशी या पालघर जिल्ह्यातील नवीन निर्वाचित अशी टीम तयार केलेली आहे आणि मी काही दिवस या शाखेमध्ये शाखा प्रमुख म्हणून कार्यभाग सांभाळत होतो आणि आज माझ्यावरती खरोखरच एक मोठी जबाबदारी या आमच्या ज्येष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. एक या नायगाव पूर्व आणि पश्चिम असं मला शहर प्रमुख म्हणून पद दिलं, त्याबद्दल खरोखरच मी उद्धव साहेब आणि माझ्या संपूर्ण या पालघर जिल्ह्यातील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक यांना खरोखरच मी पदाधिकाऱ्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आपण सगळे मिळून खरोखरच देशमुख साहेब मी आपल्याला आज सांगू इच्छितो की चांगले काम करून आपल्याला कसे नगरसेवक इथून देता येतील याच्यासाठी खरोखरच मी अतोनात प्रयत्न करीन. मी आज असं सांगत नाही की आपण काय करणार, पण खरोखरच आपल्याला तुम्ही जसं उद्धव साहेबांना काल सांगितलेलं आहे की आपल्या जेवढे जास्तीत जास्त नगरसेवक होतील ते आम्ही आपला निवडून देऊ आणि खरोखरच एकदा पुन्हा आपल्या शिवसेनेचं नाव चांगलं यशस्वी करून आपण दाखवू. आज या क्षणी एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.